नमस्कार. गीता आंटी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आयटीतले लोक म्हणजे आयटीत काम करणारे लोक आयटीत राहतात, बक्कळ पैसा मिळवतात, रग्गड पैसा खर्चही करतात. अगदी लहान वयातच त्यांचं स्वतःचं घर, स्वतःची चारचाकी घेऊन झालेली असते. मॉल्समध्ये खरेदी, मनमानी खरेदी, फॉरेन ट्रिप्स असं आपण आपलं ऐकलेलं आणि पाहिलेलं असतं. पण कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या टोपी खाली दडलंय काय, या मुकुटा खाली दडलंय काय. तर स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ आज आपण हे जाणून घेणार आहोत आणि हे संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओळख नवदुर्गांची या मालिकेअंतर्गत आजची आपली पाहुणी आहे आयटी प्रोफेशनल कांचन गोडबोले परांजपे. नमस्कार. मंडळी, कांचननं MSc इन कॉम्प्युटर सायन्स केलंय, Amazon क्लाउडचा सर्टिफिकेशन कोर्स केलाय आणि कांचन आता सध्या गुगलचं सर्टिफिकेशन देखील करते आहे. कांचन गेली 8 वर्ष आयटीच्या क्षेत्रात काम करते. कांचन, तुझं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. कांचन, जेव्हा तुझी ओळख सांगताना तू गोडबोले परांजपे असं सासर माहेरचं जोडनाव सांगतेस, तर तेव्हा ते काय म्हणजे चालू ट्रेंड म्हणून का? नाही, ट्रेंड मध्ये हे मला कबूल आहे, पण तो मी एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय. कारण मी आज जी कोणी आहे त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही घरांमधनं आलेले संस्कार आणि त्यांची शिकवण मला जगासमोर मांडायला आवडते. म्हणून मला माझं नाव कांचन गोडबोले परांजपे असं सांगायला आवडतं. छान. म्हणजे सासरचं आडनाव लावताना, सासरची ओळख मिरवताना माहेरची ओळख पण तुला पुसायची नाहीये. वा, लय भारी, फार आवडलं मला हे. कांचन, मी सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की तू आयटी प्रोफेशनल आहेस. पण आयटी ही ब्रॉड कन्सेप्ट आहे, तर थोडंसं उलगडून काय सांगशील? आयटी हे खूप मोठं विश्व आहे. हो, म्हणजे आपल्या जगात जसे मुंगी एवढे छोटे प्राणी असतात, ते हत्तीसारखे बलाढ्य प्राणी पण असतात, तसंच आयटीच आहे. इथे छोट्यातले छोटे ऍप्लिकेशन पासून मोठ्याले मोठे डेटा स्टोरेजेस, चिप्स, ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. जसे आपल्या जगामध्ये डायनोसॉर्स सारखे अनेक प्राणी नामशेष झालेत, हो, तसेच अशा कित्येक टेक्नॉलॉजीज आता काळाच्या पडद्याआड आहेत. त्यामुळे दोन्हीमध्ये खूप साधर्म्य आहे असं म्हणतात. आयटी म्हणलं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन ह्याच्यामध्ये आपण त्याची विभागणी करू, प्रमुख भाग पडतात. हार्डवेअर म्हणजे तुम्हाला डोळ्याला दिसतं ते, मग त्याच्यामध्ये राउटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू सगळं, जे जे दृश्य आहे ते सगळं. करेक्ट. आणि सॉफ्टवेअर म्हणजे ज्याच्यामुळे आपली कामं होतात, म्हणजे ऍप्लिकेशन्स, वेबसाईट्स, हे सगळे किंवा सिस्टम सॉफ्टवेअर, हे आपले सॉफ्टवेअर. येस. आता सोपं उदाहरण द्यायचं तर आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आणि त्याचा आपला आत्मा म्हणजे सॉफ्टवेअर. आत्ताच्या काळाने जर बघितलं तर मोबाईल आहे म्हणजे हार्डवेअर आहे, हो, पण त्याच्यामध्ये जर समजा व्हॉट्सअप, युट्यूब असे ऍप्लिकेशन्स नसतील तर काय उपयोग? म्हणजे दोन्ही गोष्टींची गरज आहे. त्यामुळे हार्डवेअर, सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी इक्वली महत्त्वाच्या आहेत आणि त्याशिवाय हल्ली काही होऊ शकत नाही. त्यामुळे आयटी शिवाय जग चालणे नाही. येस. कांचन, आयटीचा आणि आमचा डायरेक्ट कधी असा संबंध नाही आलाय, पण तू उदाहरणच इतकी छान दिली आहेस. म्हणजे मुंगी, हत्ती, डायनोसॉर अगदी काही सोडलं नाहीयेस, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तर ही तू उदाहरणच इतकी चपखल दिली आहेस की आम्ही आता थोडं नक्कीच रिलेट करू शकतो. आणि तू जे हे आयटी शिवाय जग चालू शकत नाहीस म्हटलीस, त्याच्यावरनं मला एक जुनी आठवण झाली. म्हणजे डिसेंबर 1999 2000 सालाच्या सुरुवातीला नवीन सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर, तू अगदी लहान असशील 23 वर्षांपूर्वी, तर तेव्हा Y2K आणि ती भीती आणि तो थैमान घातलं होतं त्या भीतीने सगळं. पण सुदैवाने तसं काही झालं नाही, तो फुसका बार निघाला. आणि तेव्हा असं आता तू जे सांगते जग चालू शकत नाही, त्याची आठवण मला ही झाली की तेव्हा सर्व यंत्रणांचा श्वास जणू थांबेल अशीच ती भीती होती. सुरळीत चालू झालं ते एक चांगली गोष्ट झाली. बरं, तू आयटी बद्दल सांगितलेल्या माहितीला जोडूनच आता मी विचारते, तुझ्या कामाकडे येते. मला सांग की आयटीतलं म्हटलं तरी तुझं काम नक्की काय स्वरूपाचं असतं?
मी वेस्टर्न युनियन नावाच्या एका फिनटेक कंपनीमध्ये काम करते. बर. इथे माझी कंपनी 200 पेक्षा जास्ती देशांतर्गत मनी ट्रान्सफरचं काम करते, असं आपण म्हणूया. आता मी तशी खूप क्रिएटिव्हली टेक्निकल व्यक्ती आहे. क्रिएटिव्हली टेक्निकल म्हणजे तू तुझ्या उजव्या आणि डाव्या दोन्ही मेंदूचा समान वापर करतेस, हे खूप रेअर आहे म्हणजे, असं आपण म्हणू शकतो. तर आमचा ऍप वापरण्यासाठी मला रोज आमची ब्रँड टीम, मार्केटिंग टीम, डिझायनर्स आणि आमचे ऍप्लिकेशन वापरणारे युजर्स यांच्याशी डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोलॅबरेट करायला लागतं आणि त्याप्रमाणे रोज इतक्या लोकांशी डील करायला लागतं. हो, तो माझ्या कामाचा भाग आहे. मोठाच आहे हा सगळा व्याप म्हणजे. हा, पण त्यांनी ट्रान्झॅक्शन हे मॅक्सिमम युजर फ्रेंडली करता यावे आणि सिक्युअरली व्हावे, कारण मनी ट्रान्सफर. हो, त्यामुळे सिक्युरिटी खूप महत्वाची आहे, तर त्याकडे आमचा कल असतो. इथे मला एक मुद्दा आवर्जून मांडावासा वाटेल. काय? की कुठलंही काम IT मधलं हे माझं असं नसतं. इथे हा सगळा टीम एफर्ट असतो. म्हणजे असं म्हणता येईल का की IT इंडस्ट्रीमध्ये कोणी एक श्रेया नसते, श्रेय घेणारी, किंवा कोणी एक श्रेयस नसतो, तर सगळ्यांचं मिळून प्रोजेक्ट होत असतं ते आणि ते पुढे जातं. करेक्ट. त्यामुळे मी जी नावं सांगितली, प्रोडक्ट, मार्केटिंग टीम, या सगळ्यांशी कोलॅबोरेट करायचं असतं. या सगळ्यांशी बोलताना त्यांचा दृष्टिकोन समजून घेऊन त्या पद्धतीने आम्हाला पुढे ऍप्लिकेशन डेव्हलप करायला लागतात आणि लॉन्च करायला लागतात. येस, म्हणजे तू आणि तुझी टीम म्हटलं तर ऍप्लिकेशन तुमच्या कंपनीचं आणि वेबसाईट प्रेझेंटेबल कशी असेल, सिक्युअर कशी असेल, आणि आणखी म्हटलं तर तू युजर फ्रेंडली हा जो शब्द वापरलास, तर त्याच्यातून आपण असं म्हणू शकतो की तुम्ही कस्टमर डिलाईट साठी काम करताय. हो, छान. बरं, IT बद्दलच आपण बोलतोय, तर IT इंडस्ट्री हे एक लाडाकोडाचं बाळ आहे आणि त्याचे नखरे पण त्यामुळे खूप आहेत, तर त्यामुळे उपद्रव मूल्य सुद्धा आहे. आव्हानं असं म्हटलं तर तुला कोणती आव्हानं फेस करायला लागतात आणि तू त्यातनं मार्ग कसं काढतेस? सगळ्या क्षेत्रात असतात तसे IT मध्ये आव्हानं खूप आहेत, पण ITची खास काही आहेत. बरोबर. तर इथलं पहिलं आव्हान मला जाणवलेलं मी म्हणेन की इथले ऑड वर्किंग आवर्स. तुम्ही अक्रॉस द ग्लोब काम करता, त्यामुळे IST, PST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम, पॅसिफिक स्टँडर्ड टाइम, युरोपियन स्टँडर्ड टाइम, अशा कुठल्याही टायमिंग नुसार तुमचं काम सुरूच असतं. पण म्हणजे माझ्या आईच्या काळामध्ये 10 ते 6 नोकरी होती, आमच्या पिढीमध्ये फार फार तर सकाळी 9 ते रात्री 9 होती, आणि आता तुम्ही म्हणजे 24 तास. हो, 24 तास काम सुरूच असतं. 24 तासांची बांधिलकी. करेक्ट. त्यामुळे असं होतं की तुमचे कॉल्स कधीही असू शकतात, तुमच्या मीटिंग्स कधी असू शकतात. फॉर एक्झाम्पल रात्री 10, 11, सकाळी 6. आणि सकाळी 6. हो, आणि हे कोविड नंतर जास्ती झालंय, कारण आता वर्क फ्रॉम होम ही फॅसिलिटी सगळ्यांना ऑनलाईन, सगळ्यांना आता ते सवयीचं झालंय. करेक्ट. त्यामुळे असं होतं की तुमचे कॉल्स कधीही असतात. या सगळ्यात तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स करणं खूप अवघड जातं. त्यामुळे तुम्हाला तुमची आयदर झोप, फॅमिली टाइम, खाणं पिणं इथे कुठेतरी सॅक्रिफाईस करावा लागतो. खरंय. यामुळे मी म्हणेन की खूप मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज, मग त्या सोल्युशन आर्किटेक्ट लेवलच्या असू देत किंवा मॅनेजमेंट लेवलच्या असू देत किंवा डेव्हलपमेंट कोडिंग ज्यात मी काम करते त्या टाईपच्या असू देत, या कित्येक बायकांच्या मिस होतात. त्यांना कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात कारण वर्क लाईफ बॅलन्स. करेक्ट. तर मला इथे म्हणजे लोकांना कदाचित माहित नसेल किंवा ऐकून आश्चर्य वाटेल की आता रिसेंट सर्व्हेज नुसार सुद्धा वुमेन IT वर्कफोर्स हा फक्त 34%. काय सांगतेस? म्हणजे खरंच तू म्हटलीस की खोटं वाटेल, तर आम्हाला माहिती की ITत खूप बायका आहेत, पण ही आकडेवारी काय सांगतेय? आकडेवारीनुसार 34% इथे वुमेन वर्कफोर्स आहे. 66% अजून आपण बायका तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण पुन्हा हे घर आणि हे दोन्ही बॅलन्स करायचं आहे, करिअर आणि घर बॅलन्स करताना. हो, आणि हा मार्ग सगळ्यांनीच एकत्र काढायला पाहिजे. मग कंपनी किंवा फॅमिली या सगळ्यांनी एकत्रित ठरवूनच त्याच्यावरती पावलं उचलायला हवी. काहीतरी सुवर्ण मध्ये आणखी निघायला हवा. बरोबर. तेव्हाच ही जेंडर डिस्पॅरिटी आपण पुढे नेऊ शकतो. आणखीन आव्हानं काय? किंवा अजून मी म्हणेन की आता सगळ्यांनाच माहिती आहे की इथे रोज नवीन टेक्नॉलॉजी आहे. हो, म्हणजे मी काल फोन नवीन घेतला, म्हणजे आम्हाला जेवढं कळतं तेवढं, की काल मी नवीन फोन घेतला आणि आज नवीन लॉन्च झाल्यावर टेक्नॉलॉजी बदलली. हे आमच्या पुरतं साधं उदाहरण.
तर रोज टेक्नॉलॉजी बदलली हो. तर इथे असं आहे की तुमचा इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स जरी 8-10 वर्ष असला तरी तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी आली की ती पुन्हा शिकायची तयारी ठेवायला लागते. आईपासून सुरुवात करावी हो. लागते. त्यामुळे मनात पक्क धरलं की विद्यार्थी दशा आपल्याला कायम ठेवायची तर आणि तरच इथलं तरच काम शक्य आहे. सोपं होतं. तुझं बरोबर आहे कांचन. प्रत्येक क्षेत्राची म्हणून काही खास आव्हानं असतात आणि त्यात आणखीन ऍड केली तर बदलत्या काळाची आव्हानं, म्हणजे हा डबल धमाका आहे. पण हे इथे खूप छान आहे की तुला नेमकं ठाऊक आहे की तुला नेमकं कशावर काम करायचं आहे आणि त्यामुळे तू ह्यातूनही व्यवस्थित तगून निघशील असं म्हणता येईल. आणि मला त्याची तुझ्याबद्दल खात्री वाटते. तुझं एकंदरीत आत्ता जे काही कॉन्फिडेंटली बोलणं आहे त्याच्यावरनं मला हा विश्वास आता तुझ्याबद्दल नक्की वाटतोय. घरच्या आघाडीबद्दल काय सांगशील? या बाबतीत मी खूप लकी आहे कारण माझे आई बाबा आणि माझे सासू सासरे काका काकू हो. यांचा मला माझ्या कामाला पूर्णपणे सपोर्ट आहे. त्यामुळे माझी मुलगी मनस्वी ती आता 2 वर्षांची आहे, तिला सांभाळून मी एक चांगली वर्किंग मॉम होण्याचा प्रयत्न करते. अजून मला सांगायला आवडेल ते म्हणजे मला 2 व्यक्तींचा सपोर्ट आहे. कोण? ते म्हणजे माझी मावशी सौ निशा वैद्य. तिचं स्वतःचं पाळणाघर आहे आणि तिच्याकडे एकदा मी मनस्वीला सोडलं की मी निर्धास्तपणे कामाला जाते. म्हणजे तिची पण काळजी नाही आणि कामावर पूर्ण फोकस. करेक्ट. येस. आणि निशा मावशीला बरंच श्रेय जात आहे तर. हो. आणि माझी बहीण पल्लवी ती आता हैदराबादला असते. धाकटी बहीण का मोठी बहीण आहे? धाकटी. बर. तर ती आता हैदराबादला असते. पण थँक्स टू टेक्नॉलॉजी आता व्हिडिओ कॉल होतो आमचा रोज, एक नक्की फिक्स असतो. त्यामुळे आमच्या नेहमीच्या गप्पा मारून दिवसभराचा ताण तुझा हलका होऊ शकतो. छान बॉन्डिंग आहे तुझं घरच्यांशी. आणि जर उद्या एखादी बाई म्हटली, एखादी स्त्री म्हटली की मी माझं सगळं एकटी निभवेन आणि मला काही कोणाची गरज नाहीये, तर असं होऊ शकत नाही. आणि मुख्य एक राहिलंय, तुझे मिस्टर काय करतात आणि त्यांचा तुला सपोर्ट कसा आहे? माझे मिस्टर माझा नवरा विनीत परांजपे, तो स्वतः प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी. हो का? बर. आणि आता LLB करतो, LLBच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याचे टायमिंग तो माझ्या पद्धतीने ऍडजस्ट करतो. पण तरी इथे मध्येच म्हणजे तोही शिकतोय, तूही गुगलचं सर्टिफिकेशन करतेस, म्हणजे अभ्यासाचं वातावरण पण घरात आहे. म्हणजे इकडे करिअर, मुलीला सांभाळणं, तिची काळजी घेणं, तिला वेळ देणं आणि दोघांचा अभ्यास. आता तारेवरची कसं पण आम्ही करतो. छान करताय तुम्ही. येस. कारण आणि हे आम्हाला ऍक्च्युली करता येतं कारण आम्ही दोघं मुळात खूप चांगले मित्र होत. आधी आम्ही मित्र होत. बर. आणि प्रत्येक नवरा बायकोंमध्ये होतात तशी अर्थात तू मे भांडणं आमची होत असतात. पण आम्ही दोघं, आणि हे तू मोकळेपणाने सांगितलंच हे छान. म्हणजे आता सगळ्यांचीच होतात. पण आम्ही दोघंही खवय्ये आहोत. त्यामुळे आम्ही आवडत्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन छान जेवलो आणि डिस्कशन केली की मग सोल्युशन. म्हणजे एखादं तुमचं भांडण झालंय आणि नवीन एखादं हॉटेल सुरू झालं असेल पुण्यामध्ये, तर त्याला व्हिजिट केल्याशिवाय. मनस्वी ना तुझ्या लेकीचं नाव म्हणालीस? 2 वर्षाची आहे. हो. तिला वेळ कसा देतेस? जो काही आमच्या या शेड्यूल मधनं वेळ आम्हाला मिळत असतो तो पूर्णपणे तिलाच देणं ही आमची प्रायोरिटी असते. यासाठी आम्ही दोघांनी घेतलेला निर्णय ते म्हणजे आम्ही घरात ठरवून टीव्ही घेतलेला नाही. काय सांगतेस? खरंच? हो. अशक्य गोष्ट आहे. टीव्ही नसल्यामुळे आम्हाला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये तिच्या बरोबर गाणं, मस्ती करणं, खेळणं, कविता म्हणणं, अगदी नाचणं सुद्धा आम्ही करतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या बरोबर तिचा पसारा खेळण्यांचा घालणं आणि आवरणं. म्हणजे तुम्ही आवडलं. पण तिच्या बरोबरीने तुम्ही मुलात मूल होऊन खेळता. हा आमचा क्वालिटी टाइम. आणि कारण स्क्रीन टाइम तुम्ही कर्टेल केलाय स्वतःहूनच टीव्ही न घेण्याचा प्रयत्न करतो. पण टीव्ही न घेण्याचा निर्णयच तुमचा इतका भारी आहे की तुम्ही खरंच गुणी पालक आहात. आणि ही खूप 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 म्हणजे खूपच भारी गोष्ट आहे. किती वेळा खूप म्हणू, कारण टीव्ही शिवाय कोणतं घर हल्ली दिसतच नाही आपल्याला. खूप छान आहे. पुढे जाऊयात कांचन. तू मोजून मापून खर्च करणारी की आता जी काही प्रलोभनं Amazon आणि फ्लिपकार्ट साठी सारखी समोर येतात त्यांना भुलून खर्चिक, म्हणजे
तशी बॅलन्स आहेस की मनमानी खरेदी करतेस? मला विचारशील तर मी बॅलन्स्ड आहे. कारण एकतर मुळात मला मॉल्स मध्ये जायला आवडत नाही. का बरं? किती चकचकाट आणि असं सगळं छान असतं तिथे. तर पार्किंगची मारामारी असते आणि मुख्य म्हणजे बार्गेन करता येत नाही, मग मजा नाही त्याच्यात. त्यामुळे मी अगदीच टिपिकल पुणेकरासारखी तुळशीबागेत जाते. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि कॅम्प, ही इथे शॉपिंग करायला मला मनापासून आपली त्रिस्थळी यात्रा आहे. आणि आता कोविड नंतर ऑनलाईन शॉपिंग त्याची सवय अर्थात लागली. माझ्या कार्ट मध्ये खंडीवर गोष्टी पडलेल्या असतात, पण मी म्हणलं मी बॅलन्स्ड आहे. तर कारण असं आहे की दरवेळेला त्या बाय नाऊ वरती क्लिक होत नाही होत. म्हणजे तिथे तू थांबतेस किंवा संयम बाळगतेस, किती आवश्यक आहे त्याचा कॉल घेतेस. पण हेही खरं आहे की म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करते की मी तुळशीबागेत गेले तर मी रिकाम्या हाती परत येत नाही. म्हणजे तुळशीबागेत गेल्यावर रिकाम्या हाताने परत न येणं हे तू जन्मानी आणि कर्मानी पुणेकर असल्याचंच एक लक्षण आहे. आणि असं म्हटलं तर मग हा माझ्यासाठी सुद्धा गौरवाचा आणि गर्वाचा विषय आहे, कारण मी पण पक्की पुणेकर आहे. आजचा विषय हा IT प्रोफेशन वर आपण फोकस केल्यामुळे आज काही आपण पुणे आणि पुणेकर ह्याच्याबद्दल जास्त बोलायला नको, आपण परत कधीतरी याच्यावर बोलूयात. चालेल. लक्ष्मीरोड आणि तुळशीबागेतून परत फिरून आता आपण हिंजवडीच्या वाटेला परत जाऊयात. दिवस रात्र कस पाहणार काम, मुलगी, तुमचे अभ्यास आणि एकंदरीत सगळं संसाराचं रुटीन, ह्याच्यामध्ये एखादा छंद जर असेल तर जगणं आणखीन सुंदर होतं. त्या छंदातून जे आनंद आणि समाधान मिळतं, त्यामुळे ऊर्जा जी मिळते ती पुढचे कित्येक तास पुरणारी असते, कित्येक दिवस पण पुरणारी असू शकते. तर तुला कोणते छंद आहेत आणि तुझ्या छंदाबद्दल काय सांगशील की वेळ कसा काढतेस त्याच्यासाठी? माझा असा एक छंद असा नाहीये. म्हणजे मला गायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, पेंटिंग करायला आवडतं, खाद्य संस्कृतीबद्दल वाचायला आवडतं, नवीन करायला करायलाही आवडतं. त्यामुळे मी म्हणेन की असा स्पेसिफिक छंद नाही. मला कविता ऐकायला आणि म्हणायला आणि ऐकायला आणि म्हणायला दोन्ही आवडतात. त्यातनं एक वेगळी ऊर्जा मिळते आणि जगण्याची एक वेगळी दिशा मिळते असं मी म्हणेन. पण म्हणजे तू मधमाशा जसं प्रत्येक फुलातून मध मिळवतात, तसं तू कित्येक कलांमधून आनंद मिळवतेस, हे ऐकून छान वाटलं. म्हणजे तू कविता वाचनाचा जो आता उल्लेख केलास, तर आम्हाला एखादी ऐकवशील तर आम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे. जेव्हा तू मला विचारलंस या मुलाखतीसाठी, त्याच्यानंतर मीच IT या गोष्टीचा जरा वेगळ्या याने विचार करायला लागले आणि त्यातून कविता स्फुरली. त्यामुळे मी माझीच एक छोटी कविता याच संदर्भातली वाचून दाखवते. IT मधल्या मुली ITत असतात, IT मधल्या मुली ITत असतात. सकाळी उठतात, झकपक कपडे घालतात, नट्टापट्टा करतात. घराकडे लक्ष द्यायला तर कामवाल्या बायका असतात. त्यांची मुलं बाळ तर पाळणाघरातच वाढतात. हे सगळ्या जगाला दिसतं, पण पडद्यामागचं तिचं रूप खरं किती जणांना माहित असतं? नाही माहिती. सांगू खरं? 24 तासांच्या घड्याळामध्ये 48 तास आम्ही जगतो. आई, बायको, होममेकर आणि यशस्वी वर्किंग वुमन होण्याच्या स्पर्धेत रोज धावतो. बायका असतात घरी स्वयंपाकाला, पण घरच्यांची आवड, पथ्यपाणी ही इनपुट्स आम्हीच देतो. मग कुठे आउटपुट म्हणून घरात आरोग्य आणि आनंद नांदतो. ऑफिसच्या डेडलाईन्स, प्रोजेक्ट लॉन्च, क्लायंट प्रेझेंटेशन्स याचं आम्ही प्लॅनिंग करतो आणि त्याच टेक्निक्स घरी वापरून सगळी कामं स्ट्रीमलाईन करतो. उत्तम नेटवर्किंग मशीन्स मध्येच नाही तर नात्यांमध्येही ठेवतो. आणि हो, दाटून आलेल्या मेघांची आणि क्लाउडवर टाकलेल्या डेटाचं आम्ही इक्वली कौतुक करतो. छान. तर सांगायचं असं की कोणाला काही वाटू दे, कोणाला काही बोलू दे, टेक्नॉलॉजीज येतील आणि जातील, पण ITतल्या मुली नेहमी ITतच राहतील. खूप छान, खूपच छान. कांचन,
सुरुवातीला मी जे विधान केलं होतं की लोक असं समजतात की आयटीतले लोक आयटीत राहतात, थोडक्यात आयटी म्हणजे उधळपट्टी. तर असंच काही नाहीये. तू बॅलन्स आहेस खरेच्या बाबतीत असं म्हणालीस, आणि तू जे आत्ता सगळं पुन्हा एक असा आपला सारांश झाल्या त्या गप्पांचा की तू जे कवितेतून मांडलंस, तर बाकी काहीही लोक म्हणाले तरी हे मात्र आज सगळ्यांना नक्कीच समजलंय की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. असं कांचन, या क्षणोक्षणी बदलणाऱ्या संगणकाच्या दुनियेमध्ये स्वतःला पदोपदी अपडेट ठेवण्याची गरज आहे याचं भान तुला आहे, आणि त्यासाठी तू त्यानुसार नवीन नवीन तंत्रज्ञान शिकते आहेस आणि शिकून घेऊन ते परत अप्लाय पण करतेस. तर तुझ्या नावातच कांचन म्हणजे सोनं असल्यामुळे या सोन्याला नित्य नूतन झळाळी प्राप्त होवो, आणि हे तेज, हे सोनं अशा तेजानं कायम लखलखत राहो यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आज इथे आलीस याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, एका अर्थी कांचननं आयटीचं वलय भेदून आपल्याला वास्तवाचं दर्शन घडवलंय असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर ना? आता जर कधी डॉक्टर श्रीराम लागू इथे अवतरले आणि आपल्याला विचारायला लागले, पांडोबा, तात्याबा, गणप्या, किसन्या आणि हौसाबाई तुम्ही सुद्धा सांगा, तर या आयटीच्या टोपीखाली, या आयटीच्या मुकुटाखाली नक्की काय दडलंय हे आपण सुद्धा सांगू शकू, हो ना? येस. थांबूया आता. पण माझी शेवटची एक आग्रहाची विनंती, या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.